10 दिवसात सट्टा बाजार बंद करा, अन्यथा मनसे रस्त्यावर. पोलीस प्रशासनाचा अल्टिमेटम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून पोलीस अधीक्षकांना थेट निवेदन. स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न. नमस्कार, मी निखिल. आपण पाहत आहात जळगाव अपडेट न्यूज. जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध सट्टा बाजार आणि बेकायदेशीर धंद्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून येत्या 10 दिवसात हे सर्व धंदे बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मनसे पदाधिकाऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन दिले. मनसेने निवेदनात जिल्हा पेठ, तालुका आणि रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक ठिकाणी उघडपणे सुरू असलेल्या सट्टा बाजाराचा उल्लेख करत स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांच्या नाकाखाली सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले, अशा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. दरम्यान 10 दिवसात कारवाई न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा देत आंदोलनाची जबाबदारी पोलीस प्रशासनानेच असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. काय रिस्पॉन्स दिला तुम्हाला? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचं कारण असं की जळगाव शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत याच्यामध्ये सगळे आले, सट्ट्या पत्त्यापासून सर्व काही. तर आता नवीन धाडी पडत आहेत. धिवरे साहेब आल्यापासून थोडा इम्पॅक्ट आहे, पण जे सट्टा आणि पत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या वस्तू लवकरात लवकर तात्काळ कारवाई करावी, कारण युवा पिढी ही बिघडत चाललेली आहे आणि जळगाव शहरामधून युवा पिढी जर बिघडत गेली तर येणारा भविष्यकाळ जो तरुण पिढीचा आहे अत्यंत धोकादायक आहे. त्याच्यामुळे सर्व पोलीस प्रशासनाने या निवेदनाची, या पत्राची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्रावर कारवाई करावी, अशी आमची त्यांना एक विनंती आहे. जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारी व अवैध धंद्यांमुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आपण निवेदन दिलेलं आहे. 2-3 दिवसापूर्वी समाज माध्यमांवरती बातम्या व्हायरल होतात की आंबेडकर मार्केट या ठिकाणी अवैधपणे सट्टा सुरू आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला काही कागदपत्र बनवण्यासाठी जात असतात. बांधकाम विभागाचं तिथं ऑफिस होतं, त्या ठिकाणी काही सेतूचं काही काम करतात, त्या ठिकाणी महिला असतात. परंतु त्या ठिकाणी सट्टा एवढ्या मोठ्या प्रमाणात चालतो की त्या ठिकाणी ते लघुशंका करण्यासाठी पण त्या तिथंच जात असतात आणि त्या ठिकाणी येणं जाणं ते म्हणजे तिकडनंच असतात. कोण कशा रूपामध्ये येतात ते काही माहिती नाही. परंतु त्या ठिकाणाचा सट्टापत्ता हा कायमस्वरूपी बंद व्हायचा. हा फक्त आंबेडकर मार्केटचाच विषय नाही की रामानंद नगरचा जो घाट आहे त्या ठिकाणी जो घाटच्या बाजूला किनाऱ्यावरती ग्रीन शेड लावून ते बिनधास्तपणे सट्टा घेत असतात. काही कोल्हेज परिसरामध्ये, तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. परंतु एक महत्त्वाची जागा अशी की जे गुजरात पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी उड्डाण पूलच्या बाजूला त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस स्टेशनचे यांची गाडी रोज ये जा करते. त्यांना त्या बाजूला दिसत नसल्यासारखा हा आमचा मोठा प्रश्न निर्माण होतो. का तिथे ते कानाडोळा करून ते सरळ जात असतील की यांचं काही देवाणघेवाण त्या ठिकाणी सुरू असेल म्हणून ते त्यांना बोलत नसतील. तर आम्ही आता पोलीस अधीक्षक धिवरे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं 10 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण जळगाव शहरातील अवैध धंदे आपण तात्काळ बंद करावे, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठं आंदोलन उभं करणार आहे.